नियमित पिरियड्स आले म्हणजे प्रेग्नन्सी 100% राहीलच, ह्याचं काही गॅरंटी नसतं. की माझा पिरियड 2 दिवस आहे, 3च दिवस आहे, दॅट इज इरेग्युलर. इट शुडंट बी लाईक दॅट. पिरियड्स म्हणजे कसं असतं ना, की 2 ते 5 ते 6 दिवस तुम्हाला रेग्युलर फ्लो येतोय. कारण का जर मी माझ्या मुलांपासून लपवते एखादी गोष्ट, तर ती त्यांना ती क्युरिओसिटी जास्त वाढते. बरोबर. ते का असं सडनली ह्या वर्षी सगळ्यांना 14 वर्षाला पिरियड येत होते आणि दुसऱ्या वर्षी लगेच 11 वर्षाला, असं नाही झालं. तर जेव्हा आपलं ब्रेन हळूहळू डेव्हलप होतं टू अ पर्टिक्युलर एज, त्याच्यानंतर तिकडून आपल्याला एक स्टिम्युलस मिळाला जातो गर्भपिशवीला आणि अंडाशय म्हणजे ओव्हरीजला, की आता देर इज मॅच्युरिटी अँड नाव यू हॅव टू स्टार्ट ओव्युलेटिंग, स्टार्ट द मेन्स्ट्रुअल सायकल. हे जे आहे तर पहिले एक पालक म्हणून ना सगळ्यात आधी असा प्रश्न पडतो की टीनेज मुलांना ही गोष्ट कशा पद्धतीने समजवायची. पिरियड्स न येणे कॅन बी अ साईन ऑफ कुठला तरी डिझीज असतो, की आपण जर आपल्या मुलींना त्याच्यासाठी प्रिपेअर केलं की बाबा हे कशासाठी होतं, का होतं, की दिस इज नॉर्मल, हे सांगणं की हे नॉर्मल आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. हाय हॅलो नमस्कार, मी माधवी वाडकर आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. पिरियड्स म्हणजे पोटदुखी, कंबरदुखी, इमोशनल ब्रेकडाऊन म्हणजे महिन्यातले ते 4 दिवस. पण काय या असह्य वेदना आपण कमी करू शकतो का? किंवा ह्याच्यासाठी काही उपाय मिळू शकतात का? काही डाएट जर आपण फॉलो केलं किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये काही सवयी बदलल्या तर का महिन्याचे ते 4 दिवस आपल्याला सोपे जाऊ शकतात का? किंवा काही आजार जे पिशवीमुळे आपल्याला इन फ्युचर होणारे असतात पिरियड्समुळे, त्यांच्यापासून सुद्धा आपण वाचू शकतो का? ह्या सगळ्या प्रश्नांवरती आजच्याही आपल्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि ह्या चर्चा करण्यासाठी म्हणजे ह्या प्रश्नांवरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत नवराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत केम हॉस्पिटलच्या तज्ज्ञ गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर प्रियांका राणे. तर चला त्यांचं स्वागत करूया आणि आपल्या मनातले हे जे बेसिक प्रश्न आहे म्हणजे पिरियड्स का होतात, त्याच्यामध्ये मूड स्विंग्स का होतात, ह्या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं त्यांच्याकडून जाणून घेऊया. सगळ्यात आधी डॉक्टर प्रियांका राणे, तुमचं नवराष्ट्राच्या ह्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. काय सांगाल? माझा पहिला प्रश्न हाच असतो, कशा आहात तुम्ही? एकदम छान. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू. मी आज हा जो मुद्दा घेतलाय तो म्हणजे खरं तर खूप कॉमन आहे पिरियड्स. आणि जे मी प्रश्न काढले ते असे आहेत की मनातले प्रश्न आहेत, कारण खूप गोष्टी सगळं माहिती असतं आम्हाला पिरियड्स म्हणजे काय, का सगळे. पण तरी एका डॉक्टरांकडून जेव्हा माहिती मिळते तेव्हा एक क्लिअरिफिकेशन होतं, ओके हे राईट आहे आपले विचार किंवा हे आपले चुकीचे आहे. तर मी सुरुवात करते एकदम बेसिक प्रश्नापासून की नेमकं पिरियड्स म्हणजे काय आणि आपल्या स्त्रियांसाठी ते किती महत्वाचं आहे. पिरियड्स म्हणजे इट इज अबाउट कसं असतं ना, एक सेक्शुअल मॅच्युरिटी असते. पिरियड्स म्हणजे काय, की आता त्या बाईची बॉडी इज रेडी फॉर प्रेग्नन्सी. इट्स सॉर्ट ऑफ दॅट, की हळूहळू ओव्युलेशन होतं, हळूहळू पिरियड्स येतात. एक एज असतं, सेक्शुअल मॅच्युरिटीचं एज आहे, जे आता कमी होत चाललंय. हो, दॅट इज हॅपनिंग. आजकालच्या एज ग्रुपमध्ये 10-11 वर्षाच्या मुलींना पिरियड्स यायला लागले, जे अगोदर 12-13 वर्षाला यायचे. राईट. आपण बऱ्याच बघितलं की शाळेच्या एंडला एक 7वी-8वीच्या नंतर पिरियड्स यायला सुरू व्हायचे, तेच आता लवकर यायला लागले. तर आपण ह्याच्यामध्ये रिझन कॅन बी मल्टिपल. एन्व्हायरमेंटल रिझन्स असू शकतात, जेनेटिक रिझन्स असू शकतात, किंवा बरेच मल्टीफॅक्टोरियल आहे हे सगळं. आपण एकाच कुठल्या गोष्टीला पॉइंट आउट नाही करू शकत. दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे जे आपण पिरियड्स म्हणतो, पिरियड्स म्हणजे काय, एक सेक्शुअल मॅच्युरिटी हळूहळू जसं आपलं हाईट वाढते, जसं बॉडी स्ट्रक्चर चेंज होत राहतो, तसंही आपल्याला आपले जे सेक्शुअल ऑर्गन्स आहेत ते मॅच्युअर होत असतात. तेव्हा काय होतं की आपल्या ब्रेन मधून एक स्टिम्युलस जातो आपल्या ओव्हरीज आणि युट्रस ज्याला आपण म्हणतो. म्हणजे आम्ही जो नॉर्मल लँग्वेज मध्ये म्हणायचा, पेशंटला एक्सप्लेन करायचं, गर्भपिशवी, अंडाशय, ह्या आपण टर्मिनॉलॉजीज वापरल्या जातात. तर जेव्हा आपलं ब्रेन हळूहळू डेव्हलप होतं टू अ पर्टिक्युलर एज, त्याच्यानंतर तिकडून आपल्याला एक स्टिम्युलस मिळाला जातो गर्भपिशवीला आणि अंडाशय म्हणजे ओव्हरीजला, की आता देर इज मॅच्युरिटी अँड नाव यू हॅव टू स्टार्ट ओव्युलेटिंग, स्टार्ट द मेन्स्ट्रुअल सायकल. ओके. मग त्याच्यात काय होतं की आपल्या अंडाशयामधून काही हॉर्मोन्स रिलीज होतात. ते हॉर्मोन्स आपल्याला गर्भपिशवीला ग्रोथसाठी वगैरे हेल्प करतात. दुसरं मेजर फॅक्टर म्हणजे आपल्या सेक्शुअल ऑर्गन्सचं मेन काम म्हणजे प्रेग्नन्सी. राईट. सो व्हॉट हॅपन्स इज हळूहळू हळूहळू जे मॅच्युअर होत जातं तर पूर्ण सायकल, अँड देन द युट्रस अँड द बॉडी बिकम्स रेडी प्रेग्नन्सीसाठी. पण माझ्या मनात हा प्रश्न म्हणजे नेहमी असतो लहानपणापासून की पिरियड्स म्हणजे फक्त प्रेग्नन्सीसाठीच असतात का, की म्हणजे फक्त महत्व त्याचं की एक बाळ जन्माला घालावं इतकंच आहे, की त्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या बॉडीसाठी स्त्रियांसाठी हे किती महत्वाचं आहे.
एक कॉन्सेप्ट हा आहे की इट इज अ सेक्शुअल ऑर्गन, दॅट मीन्स इट इज मेंट फॉर प्रेग्नन्सी. ओके. हे तर आहेच. येस. दॅट इज देवानी तो स्ट्रक्चर बनवला त्याच्यासाठी आहे की तो प्रेग्नन्सी कॅरी फॉरवर्ड करायसाठी आहे. पण ह्याचा अर्थ असा की एव्हरीवन शुड गेट प्रेग्नेंट असं नाही. ओके. आणि ह्याचं असं असतं ना की कसं आपलं सेक्शुअल ऑर्गन्स प्रेग्नन्सी हे झाला वेगळा कॉन्सेप्ट. हा, पण मेन्सेस न येणं म्हणजे पिरियड्स न येणे कॅन बी अ साईन ऑफ कुठला तरी डिझीज असणं किंवा काही प्रॉब्लेम असणं, शारीरिक किंवा मेंटली. ओके. किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स असणं हेही असू शकतं. म्हणजे हे तिघांपैकी काही एक असू शकतं. आता तुम्हाला पिरियड्स सुरळीत येताच आहेत म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट 100% होणार असंही नसतं, किंवा तुम्हाला सुरळीत येत नाही म्हणून तुम्ही प्रेग्नेंट होणार नाही पुढे कधी फ्युचरमध्ये, असंही नसतं. सो इट इज नॉट ओनली प्रेग्नन्सी बट ओव्हरऑल फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ अँड सेक्शुअल हेल्थ ऑफ दॅट पर्टिक्युलर फिमेल. म्हणजे कुठेही म्हणायला गेलं तर एकंदरीत पिरियड्स हे महत्वाचे आहेत. फक्त एक सेक्शन आपली जे आपण म्हणतो की मेन काम तर त्याचं तेच आहे. इट इज प्रेग्नन्सी, रिप्रोडक्शन. म्हणजे ऍज ह्युमन्स आपण म्हणतो ह्युमन्स आहेत, प्राणी आहेत, आपण मनुष्य प्राणी. येस. आपलं मेन थिंग इज पुढे 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 वाढत जाणं, आपलं वंश वाढत जाणं. राईट. इट इज मेंट फॉर दॅट. माझा पुढचा प्रश्न असा असेल की आता जसं तुम्ही म्हणालात की आता टीनेज जे आहे, तर पहिले एक पालक म्हणून ना सगळ्यात आधी असा प्रश्न पडतो की टीनेज मुलांना ही गोष्ट कशा पद्धतीने समजवायची. एक तर आता ना बरेच बुक्स पण अवेलेबल आहेत ज्या इन्फॉर्मेटिव्ह आहेत. बरोबर. पहिल्यापासूनच आपल्या मुलांना एक बॉडी डायग्राम किंवा बॉडी पार्ट्स कसे असतात हे स्कूलमध्ये आता इन्कल्केट केलं गेलं आहे. व्हॉट आय हॅव ऑब्झर्व्ड, म्हणजे आय विल टेल बाय पर्सनल एक्सपिरियन्स प्रमाणे, माझ्या 4थीतल्या मुलालाही माहिती आहे की आपले बॉडी पार्ट्स काय आहेत. मग तसंच आपणही ते रादर दॅन किपिंग अ टापकी नाही, ह्याबद्दल बोलायचं नाहीये. जेव्हा मुलं येऊन आपल्याला विचारतात एखादी गोष्ट, त्यांच्यामध्ये पण सायकोलॉजिकल, इमोशनल, हॉर्मोनल चेंजेस होत असतात. राईट. बरोबर. तर आपण त्यांना जेव्हा त्यांचे प्रश्न येतात ना तेव्हा ते क्लिअर आणि नीट सायंटिफिकली उत्तर देणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी ऑफकोर्स आपल्यालाही ते माहिती पाहिजे. स्कूल्समध्ये बऱ्याचदा, म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हाही सेशन्स व्हायचे अबाउट पिरियड्स. पण त्याचं जास्त वाचा फुटलेली नसायची, म्हणजे बाहेर फक्त मुलींना एका साईडला घेऊन जाऊन ते कारण जेव्हा तिला पहिल्यांदा येतात तेव्हा तिला खूप प्रश्न असतात काय आहे. पण तेच आय थिंक आई प्लेज अ मेजर रोल इन. येस. की आपण जर आपल्या मुलींना त्याच्यासाठी प्रिपेअर केलं की बाबा हे कशासाठी होतं, का होतं, की दिस इज नॉर्मल, हे सांगणं की हे नॉर्मल आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. पण त्याच्यासाठी त्याच आयांनी पहिलं हे एक्सेप्ट करणं की हे नॉर्मल आहे, हे गरजेचं आहे. म्हणजे मी माझ्या मुलीला जेव्हा सांगते आय शुडंट हॅव एनी डाऊट अबाउट इट की ते नॉर्मल आहे की नाही. बरोबर. आय शुड एक्सेप्ट इट की हे नॉर्मल आहे. दर महिन्याला ही जी हॉर्मोनल चेंजेस होतात बॉडीला त्याच्यामुळे होणारी गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये वन्स तुम्हाला पिरियड्स यायला लागले तर पर्सनल हायजीन तुम्ही काय, किंवा त्याच्यासाठी वापरात येणाऱ्या गोष्टी ज्या सॅनिटरी नॅपकिन्स आहेत, टॅम्पून्स आहेत, मेन्स्ट्रुअल कप्स आहेत, किंवा आता पिरियड पॅन्टीज जे म्हणतो त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण कशा वापराव्या किंवा त्याच्यातली कुठली वापरावी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं, आपण ते माहिती करून घेणं आणि मग आपल्या मुलांना सांगणं हे गरजेचं आहे. मुलींबरोबर आय वुड स्पेसिफिकली से की मुलांनाही या गोष्टी माहिती असणं गरजेचं. कारण का जर मी माझ्या मुलांपासून लपवते एखादी गोष्ट तर ती त्यांना ती क्युरिओसिटी जास्त वाढते. बरोबर. आणि त्यांना त्या गोष्टीचं काहीतरी वेगळेपणा आहे हे आपण लहानपणी कावळा शिवला किंवा आपण असं काहीतरी रँडम वर्ड्स वापरून सांगायचं की असं नाही, असं आहे म्हणून, किंवा बाजूला का बसलीये, नाही काय कावळा शिवला. सो दॅट वर्ड्स वापरण्यापेक्षा आय वुड एनकरेज पीपल की एज्युकेट युअर सन्स ऑल्सो अबाउट इट. बरोबर. म्हणजे त्यांना कुठे ते असं नाही वाटलं पाहिजे क्युरिओसिटी, अननेसेसरी क्युरिओसिटी कशासाठी. बरोबर. ती सेक्शुअल मॅच्युरिटी मुलांचीही होत असते. त्यांना पिरियड्स नाही आले तरी एक वेगळ्या तऱ्हेने त्यांची मॅच्युरिटी होत असते. त्यांनाही त्या सगळ्या गोष्टी क्युरियसली वाटत असतात की हे काय आहे, मुली काय लपवतायत, किंवा आईच आपली सगळ्यात पहिलं तर घरात आईच असते. आई किंवा आपली मोठी बहीण काय लपवते आपल्यापासून, ती ही गोष्ट अशी कुठेतरी कोपऱ्यात का ठेवलेले आहेत, पॅड असे बांधून काढलेले. सो दॅट शुडंट हॅपन. घरी जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी नॉर्मलाइज करणार तेव्हा त्या गोष्टी ओपन अपली बोलणं पाहिजे आणि एज्युकेट होणार. कारण नाही तर कुठेतरी ते सुद्धा गुगल सर्च करून. आता तर इंटरनेट एवढं ऍक्सेसिबल आहे
की चुकीच्या इन्फॉर्मेशन खूप इझिली मिळतात मुलांना, आणि मुलांना शाळेमधून नॉलेज आपणच घालतो ना शाळेत, कम्प्युटर एक्झाम, कम्प्युटर्स वगैरे हे सगळं अगोदरपासून खूप पहिली दुसरीपासून चालू आहेत आता. इंटरनेट काय आहे, इंटरनेट काय आहे, प्रत्येक आता प्रायमरीच्या मुलाकडे पण फोन आहे आणि त्याला माहितीये की ते कसं वापरायचं. आई बाबांनी नाही दिला तरी घरी कोणतरी आहे ज्याच्याकडून मिळतं, किंवा फ्रेंड्स आहेत जे वापरत आहेत, तर इकडून इन्फॉर्मेशन खूप इझिली मिळते. मग रॉंग इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा आपण स्वतःच ती गोष्ट नॉर्मलाइज करून त्यांना ती सांगितली तर इट्स बेटर, व्हॉट आय फील पर्सनली. कारण का त्याच्यानेच ती गोष्ट नॉर्मलाइज होणार. बरोबर. आणि हे की बाबा ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, आपण का वापरतोय. आता पॅड आहे घरात कुठेतरी पडलेलं, अचानक कोणाच्या तरी मुलांच्या हातात आलं ते की काही नाही आपण ठेवून देऊ. दॅट शुड नॉट हॅपन. आय थिंक आई आणि बाबांनी दोघांनी बसून आताचा काळ आहे की ते सांगणं आणि त्यांना एज्युकेट करणं महत्त्वाचं. हे पण असतं ना की व्हॉट एज इज अप्रोप्रिएट, की हो आपण आता काय 5 वर्षाच्या मुलाला घेऊन सांगायचं की 6 वर्षाच्या मुलाला घेऊन सांगायचं, कोणाला सांगायचं. तर आय फील पर्सनली एक असा रॅपो असला पाहिजे पेरेंट्स मध्ये आणि मुलांमध्ये, की जेव्हा आपल्याला कळतंय की त्या मुलाला क्युरिओसिटी डेव्हलप व्हायला लागली, आपण त्यांना तेव्हा ती गोष्टी सप्लाय केलं पाहिजे, ते नॉलेज सप्लाय तेव्हा केलं पाहिजे. दिस इज व्हॉट आय पर्सनली थिंक. नॉट असं की पहिला पिरियड आल्यावरच ती गोष्ट सांगणं गरजेचं. बरोबर. जर समजा रॅन्डमली तुमच्या मुलीनी तुम्हाला बघितलंय कधीतरी पॅड घेताना किंवा कुठून तरी काहीतरी वस्तू उचलता आणि तुम्ही तेव्हाच ती गोष्ट क्लिअर केली, तर ती क्युरिओसिटी राहणारच नाही. किंवा त्यांना तोपर्यंत वाट बघायची नाही, तुला नंतर सांगेन, गरज नाही. तेव्हाच आपण ही बाबा ही कशासाठी वापरलं जातं, की मंथली प्रत्येक फिमेलला एक पिरियड ही प्रकार असतो, की तेव्हा पिरियड्स जातात. म्हणजे काय होतं नक्की, तर मेन्स्ट्रुअल ब्लड फ्लो होतो. मग तो ब्लड फ्लो बाहेर सांडू नये म्हणून आपण हे पॅड वापरतो किंवा टॅम्पून वापरतो किंवा मेन्स्ट्रुअल कप वापरतो. हे त्याच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. आणि पुढचं वाय इट हॅपन्स, की बाबा सेक्शुअल मॅच्युरिटी येते, मग हे बॉडी चेंजेस, जसं हाईट वाढते, वजन वाढतोय, आपलं नॉलेज वाढतंय. म्हणजे अगोदर आपल्याला 1+1 येत नव्हतं, आता ते येत आहे. तसंच हेही एक बॉडी चेंजेस आहे जे आपण आय थिंक इतक्या सिंपल वेने सांगितलं पाहिजे. जर नसेल समज लाईक आपल्याला तर आपण बुक्स आहेत त्याच्या थ्रू आपण, आणि आता खूप छान छान बुक्स आहेत विथ डायग्राम्स, विथ हे शॉर्ट फिल्म्स येतात की ज्या मुलांना दाखवू शकतो आपण. त्याच्यामध्ये ती क्युरिओसिटी आपण त्याच्यात थोडी कमी करू शकतो विथ दिस बुक्स अँड एव्हरीथिंग. एक ना टीनेज रिलेटेड 2 समस्या आता येतात. म्हणजे एक तर पिरियड्स लवकर येतात मुलींना किंवा मुलींना पिरियड्स उशिरा येतात. तर ह्या दोन्ही कंडिशन मध्ये नेमकं त्याचं कारण काय असेल? एक तर हे आहे की पिरियड्स मध्ये सगळ्यांनाच त्रास होतो असं नाही. देयर आर फ्यू पीपल ज्यांना तो त्रास होतो, आणि त्याच्यात पण इंटेन्सिटी वेरीज, आणि प्रत्येकाचा पेन टॉलरन्स वेगळा असतो. बॉडी टू बॉडी, मेंटल रेझिस्टन्स किती आहे, सगळं डिफर करतं. लवकर येणं आता जे विल से की जे लाईफस्टाईल चेंजेस होत आहेत, बऱ्यापैकी प्रिझर्वेटिव्स, बऱ्यापैकी प्रत्येक गोष्टी जे प्रोसेसिंग आहे त्याच्यामध्ये जे कंटेंट्स वापरले जातात, मे बी दे आर अफेक्टिंग द बॉडी टाईप. जेनेटिक मॉडिफिकेशन्स ओव्हर द पिरियडच होतात, अगोदर नाही व्हायचे. एक हळूहळूच हे एज लेवल कमी होत गेले. ते का असं सडनली ह्या वर्षी सगळ्यांना 14 वर्षाला पिरियड येत होते आणि दुसऱ्या वर्षी लगेच 11 वर्षाला, असं नाही झालं. इट हॅज गॉन स्लोली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. आय वुड से डायटरी, ऑफकोर्स आता डाएटमध्ये भरपूर प्रोसेस फूड खाल्लं जातं. बरोबर. फास्ट फूड इज जस्ट रॅम्पेंट. राईट. आपण आपल्या मुलांना त्याच्यापासून लांब पण ठेवू शकत नाही. वर्किंग वुमेन म्हटलं की वर्किंग पेरेंट्स म्हटलं की घरी आपण काहीतरी क्विक पटकन मुलांना जमल का, मी देते माझ्या मुलांना पास्ता पिझ्झा, पण त्यात कुठेतरी ते रेस्ट्रिक्शन असले पाहिजे की किती दिलं पाहिजे, काही दिलं पाहिजे. कारण तुम्ही कम्प्लिटली ते डिनाय नाही करू शकत. तुम्ही एका बॉक्समध्ये नाही ठेवू शकत ना मुलांना की आता बाकी बाहेरचं काहीच खायचं नाही, बरोबर, फक्त तेवढंच करायचं. दॅट कॅनॉट हॅपन. मग समवेअर यू हॅव टू बॅलन्स इट. मग जसं आपण हे सगळं देतोय त्याबरोबर हेल्दी इटिंगची सवय मोर ऑफ फ्रुट्स, व्हेजिटेबल्स. आता त्याच्यातही पेस्टिसाइड आता तेही म्हटलं जातं की आपण खूप ह्याच्यामध्ये आपला काही कंट्रोलच नाहीये. नॉट म्हणजे आपण कितीही म्हटलं की इकडे कुठेतरी ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्सच मिळतात, पण ह्याची काही गॅरंटी आपण घेऊ शकत नाही ना. नो वन कॅन गॅरंटी इट. त्यातल्या त्यात आपल्याला वाटतं तेवढं फ्रेश फ्रुट्स, फ्रेश व्हेजिटेबल्स आपण इनकॉर्पोरेट करू शकतो आपल्या
फूड सॉरी टू डाएट. इंटरप्ट, म्हणजे जसं की फ्रुट्स आहेत किंवा येस, व्हेजिटेबल्स येस. आहेत, पण जर आपण म्हटलं की डाएट मध्ये ते 4 दिवस किंवा एक आय वुड से नॉट ओनली 4 days. एक इन मंथली जनरल इन केलं जनरल पाहिजे. डाएट मध्ये, येस, तर कुठले असे इनडायरेक्ट फ्रुट्स असले पाहिजे की जे आपल्याला त्याच्यासाठी म्हणजे त्या अँटी हॉर्मोनसाठी ऑक्सिडंट म्हणा. फ्रुट्स जे आपण ओके. म्हणतो, म्हणजे आपण सिट्रिक फ्रुट्स म्हणतो, ओके. की हिरव्या पालेभाज्या, लाल पालेभाज्या, म्हणजे मेथी, ह्या पालक. ह्याच्यात सगळं कसं ना अँटी ऑक्सिडंट लेवल जरा जास्त असतं. ओके. सो दॅट हेल्प्स आपल्या शरीरातलं जे आपण रेडिओ ऍक्टिव्ह ऑक्सिजन म्हणतो, आम्ही रिॲक्टिव्ह ऑक्सिजन ज्याला म्हणतो, ज्याच्याने स्ट्रेस क्रिएट होतो, बरोबर. तर दॅट कॅन बी रिड्युस्ड. ओके. राईट. आपण जे अँटीऑक्सिडंट्स आता जे आपण काही काही प्रिस्क्राईबही केले जातात, अँटी इन्फ्लेमेटरी डाएट, अँटी येस येस ऑक्सिडंट, येस. हे सो सगळं. म्हणून मी म्हटलं की सो ते दॅट नेमके इज डाएट म्हणजे कोणत्या येस, कोणत्या डाएट गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये तेच आल्या की पाहिजे. ज्याच्यामुळे आपल्याला मॅक्झिमम मिनरल्स मिळत आहेत, मॅक्झिमम अँटीऑक्सिडंट्स मिळत आहेत, तसे डाएट आपण इन्क्लूड केलं पाहिजे आपल्या मोस्टली म्हणजे डाएटमध्ये, आपण बाय हिरव्या पालेभाज्या अवॉइडिंग आणि हाय फ्रुट्स. कॅलरीज. लाईक येस. आता आंबा इट हॅज लॉट ऑफ कॅलरीज, बट इट हॅज अदर थिंग्स ऑल्सो, मिनरल्स आहेत, पण त्याने एक लिमिटेड क्वांटिटीमध्ये खाणं. ओके. मिळालं, आपल्याला आवडतं म्हणून आपण 10 आंबे एकत्र खाल्ले तर आपले शुगर स्पाइकच होणार आहे. पण बट फ्रुट्स इथे मध्ये असं कुठलं फ्रुट्स मग आपण त्यांना सजेस्ट करू शकतो की हे फ्रुट्स तुमच्या डाएट मध्ये मोस्टली असलं पाहिजे, म्हणजे ओव्हर यू नाही. शुड हॅव व्हरायटी. सीझनल फ्रुट्स द बेस्ट असते. सीझनल म्हणजे कसं असतं, त्या सीझनला तो फ्रूट आलेला आहे, दॅट इज गुड फॉर युअर हेल्थ, दॅट्स वाय इट हॅज. आता आपण सीझन भयानक चेंज होत आहेत, बीट आपण आपण कुठला म्हणतो. सीझनही म्हणू शकत नाही की येस, असं ऍक्च्युली झालंय. तेच आहे की म्हणजे सगळे जेवढा आपण क्लायमेटिक चेंजेस चेंज बघतोय मुंबईमध्येही, त्या की रॅन्डमली पद्धतीने. कधी पाऊस पडतोय, रॅन्डमली कधी थंडी, कधी गरम होतंय. आता असं कुठलंच त्याचं नाही की आता कुठलं हा सीझन महिना आहे, म्हणतात मे उरलं महिन्यात नाही. सुद्धा पाऊस आहे. राईट. सो आपण बीट म्हणतो मोस्टली, Yes. गाजर, बीट, ABC असं Yes. बोललं जातं. बीट, गाजर, बीट, ऍपल. Yeah. सो ह्या All गोष्टी these, सुद्धा yes, you हेल्पफुल can होतात. incorporate. Yes. ओके. हे रेग्युलरली, म्हणजे मी असं नाही म्हणणार की तुम्ही एकच गोष्टीचा मारा रोज नाही करू शकत. बरोबर. Then it becomes boring also and it becomes ते सुद्धा irritating खाणार also. नाही. येस, आणि ते तेही सोडून आपल्याला देतो. बरोबर. जमणार नाही. मला कोणी रोजच्या रोज एक बीट खा, तर ते होत नाही. मग चेंजिंग, आता आपण आज एक बीट खाल्लं, उद्या कॅरेट्स खाल्ले, परवा काहीतरी वेगळं फ्रूट खाल्लं, किवी खाल्लं, किंवा व्हॉट एव्हर डिफरंट फ्रुट्स, देन दॅट चेंज मेंटेन राहतो आणि एक व्हरायटी मेंटेन राहते बरोबर. डाएट मधली. तसं आपण चेंजेस करू शकतो ना डाएट मध्ये. म्हणजे हेल्दी डाएट हेल्दी एक आपण डाएट फॉलो एक केलं फॉलो करू पाहिजे. शकतो. नॉर्मल. दुसरी गोष्ट म्हणजे एक हेल्दी व्हॉट यू से लाईफस्टाईल मध्ये एक्सरसाइज इज ऑल्सो इम्पॉर्टंट. हेल्दी रुटीन ऍक्टिव्ह आपण इज म्हणतो. इम्पॉर्टंट. येस. एक्सरसाइज म्हणजे आय वुडंट से की तुम्ही जाऊन जिम मध्ये मोठे वेट्स उचलले पाहिजे किंवा अगदी खूप स्ट्रेनस एक्सरसाइज केले पाहिजे. नो, आय वुडंट सजेस्ट दॅट. बट तुम्ही एक तुमचं डेलीचं रुटीन मध्ये काहीतरी इन्कॉर्पोरेट केलं पाहिजे. तुम्ही ऑल्टरनेट डे जरी ब्रिस्क वॉकिंग केलं, हाफ एन आवर 45 मिनिट्स तुम्ही वॉक केला. ब्रिस्क वॉकिंग म्हणजे आपण जेव्हा मी सांगते पेशंटला तेव्हा असं सांगते की ब्रिस्क वॉकिंग करायचं म्हणजे यू हॅव टू वॉक टिल यू स्वेट. म्हणजे ऑल्टरनेट डे मी भाजी आणायला जाते इज नॉट वॉक. देन यू हॅव टू हॅव दॅट वॉक, स्विफ्ट वॉक टिल यू स्वेट. तर दॅट इज कॉल्ड अ ब्रिस्क वॉकिंग, की तर तुमचे बॉडी मेटाबॉलिझम ऍक्टिव्हेट होणार असं. सो दॅट काइंड ऑफ अ वॉक एक ऑल्टरनेट डे केलं खूप तर महत्वाचं आहे, कारण वॉक म्हटलं ना की कधी कधी असं होतं सकाळी एक राऊंड मारून आलो म्हणजे माझं वॉक असं झालं. आरामात भाजीची पिशवी घेऊन फिरणं इज नॉट वॉक. नॉट अ वॉक. राईट. स्पेसिफिकली डेडिकेटेड टाइम देऊन हा 1 तास मी वॉक करणार, असं छान गप्पा मारत नाही, एकटं बरोबर. मैत्रिणी फिरलो, हा. एकत्र गप्पा मारतोय आणि आमचं मॉर्निंग वॉक झाला. दॅट इज नॉट अ वॉक किंवा दॅट इज नॉट ऍक्टिव्हिटी फॉर युअर बॉडी किंवा योगा. बरोबर. इट्स अ गुड थिंग. कार्डिओ करणं. आपले रोड्स आर नॉट ऍप्ट फॉर रनिंग. कॉन्क्रीट इज नॉट ऍप्ट फॉर रनिंग फॉर शुअर. मग ते नी पेन हे पेन ते चालू होतं. बट हेल्दी लाईफस्टाईल मध्ये थोडंफार एक्सरसाइज इज अ गुड फॉर हेल्थ. मेडिटेशन, योगा, एक्सरसाइज ह्या आपण गोष्टी इन्क्लूड करू शकतो. आता माझा पुढचा प्रश्न हा आहे की मोस्टली आता एका एज मध्ये किंवा टीनेज असो किंवा महिलांना सुद्धा हा प्रश्न असा असतो की नियमित पिरियड्स कधी कधी नाही येत. सो लगेच पीसीओडी झाला का याचा अर्थ, म्हणजे मला अनियमित पिरियड्स येत आहेत किंवा नियमित नाही येत आहे. एव्हरीथिंग कॅनॉट बी पीसीओडी. पीसीओडी इज अ प्रॉपर सायंटिफिक डायग्नोसिस. म्हणजे त्याला आपण असं नाही म्हणत की प्रत्येक जणाला ज्याला इरेग्युलर पिरियड आहे त्याला पीसीओडीच असतं किंवा प्रत्येक पीसीओडी म्हणजे एकदम इरेग्युलर आलेच पाहिजे. पण मी सायकल कशी ओळखणार, म्हणजे सायकल कशी ओळखायची माझी मल्टिपल टाइम्स सायकल? जर तुम्हाला पिरियड्स इरेग्युलर येत आहेत, इरेग्युलर म्हणजे आता आय वुड से नॉर्मल पिरियड. आता काही जणांना असं वाटतं की माझा पिरियड 2 दिवस आहे, 3च दिवस आहे, दॅट इज इरेग्युलर. इट शुडंट बी लाईक दॅट. पिरियड्स म्हणजे कसं असतं ना की 2 ते 5 ते 6 दिवस तुम्हाला रेग्युलर फ्लो येतोय, 3-4 पॅड तुम्ही चेंज करताय विथ मॉडरेट अमाऊंट ऑफ फ्लो. म्हणजे खूप एक्सेसिव्ह ब्लिडिंग, तुम्ही थकूनच जाताय असं नाहीये, दॅट इज नॉर्मल.
ओके. राईट. सो यू डोंट हॅव टू थिंक की अरे मला फक्त तिला 5 दिवस येतात बरोबर. म्हणजे लोकांचा खूप कॉन्सेप्ट आहे की 5 दिवस पिरियड पाहिजे, महिन्यातून एकदा आले पाहिजे, म्हणजे एक 30 दिवसातून एकदा आले पाहिजे, असं नाहीये. 30चे 35-40 दिवस होऊ शकतात. ओके. दॅट इज ऍब्सोल्युटली नॉर्मल. 22 दिवस किंवा म्हणजे एकदम आपण काय म्हणतो ना 24 दिवस, एक स्टार्टिंग रेंज सायंटिफिक तुम्ही म्हणालात तर 24 दिवस ते 35 दिवस. ओके, हे सायकल इज नॉर्मल. त्याच्यामध्ये व्हेरिएशन होतात. आणि आज मला 24 दिवसाची सायकल आली, पुढच्या महिन्यात 35 दिवसाची सायकल आली, आय डी नॉट वरी. ओके, इट्स ओके. आता पिरियड्स हा एक असा टॉपिक आहे ना विच गेट्स अफेक्टेड बिकॉज ऑफ एव्हरी अँड एनिथिंग ऑन दिस अर्थ. वाय इज इट सो? कारण का पिरियड्सचं जे हॉर्मोन्स आहेत दे आर डिरेक्टली रिलेटेड टू आवर ब्रेन. आपल्या ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस असतो ज्यातून हॉर्मोन सिक्रिशन्स होतात. ओके. आता तो जो हायपोथॅलॅमसचा एरिया आहे इट इज अफेक्टेड बाय एव्हरीथिंग. तुम्ही एक्सेसिव्ह डाएट केलं, एक्सेसिव्ह एक्सरसाइज केलं, किंवा एकदम लिथार्जिक आहात की यू आर नॉट मुव्हिंग ओनली, काहीच करत नाहीये, तरी इट्स गोइंग टू अफेक्ट. तुम्हाला स्ट्रेस असला कुठल्याही गोष्टीचा, फायनान्शियल स्ट्रेस असू दे, प्रोफेशनल स्ट्रेस असू दे, किंवा व्हॉट एव्हर रिलेटेड स्ट्रेस असला तरी इट्स गोइंग टू अफेक्ट युअर ब्रेन. मेन सेंटर आपल्या बॉडीचा इज ब्रेन. बरोबर. सो एनिथिंग दॅट अफेक्ट्स ब्रेन इज गोइंग टू अफेक्ट युअर पिरियड्स. सो एव्हरीथिंग म्हणजे आपली प्लेस चेंज होणं. आता बऱ्याचशा मुली हॉस्टेलमध्ये राहतात एज्युकेशनसाठी. दिस इज इन्क्रीजिंग. पहिलं कसं होतं की घरातल्या घरात आजूबाजूला एज्युकेशन चालू आहे. आता खूप मुली हॉस्टेलमध्ये राहायला लागल्या. हॉस्टेलमध्ये जेवण आपल्याला आवडेल तसं मिळत नाही, त्याचा स्ट्रेस, किंवा छोट्या गोष्टी की बाबा दे हॅव टू मॅनेज देअर ओन थिंग्स, ज्या घरी आई बाबा मॅनेज करत होते त्याचा स्ट्रेस. जागा बदलली आहे, जागेचा क्लायमेट बदलला. आता मी कुठल्या तरी वेगळ्या स्टेट मधनं होती जिकडे क्लायमेट वेगळं, आता क्लायमेट वेगळं, त्याचा स्ट्रेस. सो ऑल दिस स्ट्रेस कॅन अफेक्ट युअर पिरियड्स. सो हे आपल्याला हे केलं पाहिजे. हा प्रश्न मेन डॉक्टर गेल्यावरती पहिले विचारतात की काय स्ट्रेस आहे का, कारण आम्हाला असं वाटतं की हे रोजचं रुटीन आहे आमचं. आपण रुटीनली इतका स्ट्रेस घ्यायला लागलो की तो स्ट्रेस आता हॅज बिकम पार्ट ऑफ लाईफ, आणि आपल्याला त्या स्ट्रेसचं काही वेगळं वाटत नाही. बरोबर. म्हणजे रोजची ट्रेन पकडणं हा पण एक स्ट्रेस आहे, जो की बाबा मला टाइमवर ट्रेन मिळाली पाहिजे, मग मी टाइमवर पोहोचणार. पण तो सुद्धा अफेक्ट करू शकतो आपल्या पिरियड्सवरती. राईट. कारण का ते हॉर्मोन्स मग तसे सिक्रीट होणार आपल्या ब्रेनमध्ये, आणि ते पुढे फ्लो होऊन मग ते ओव्हरीज आणि युट्रसवर ऍक्ट करणार आहे. ओके. ओके. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे पिरियड्स काहीतरी सिस्टमिक डिझीज म्हणू शकतो. म्हणजे आपल्या शरीरात बाकी काहीतरी डिझीज आहे ज्याचं पार्ट अँड पार्सल इज पिरियड इरेग्युलर. कॅन हॅपन. जसं आता थायरॉइड, बऱ्याच जणांना थायरॉइडचा प्रॉब्लेम असू शकतो. तर थायरॉइड, हायपोथायरॉइड किंवा हायपरथायरॉइड आपण म्हणतो, म्हणजे थायरॉइड लेवल्स कमी होणं किंवा वाढणं, ह्या गोष्टीही पिरियड्सवर अफेक्ट करतात. ओके. तर दॅट कॅन ऑल्सो बी. मग एकदा थायरॉइड ठीक झालं की पिरियड आपोआप ठीक होतात. म्हणजे तुमचे आपण नुसतं हॉर्मोन्स आणि पिरियड्स एवढंच नाही, त्या दुसऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर ओबेसिटी जो आता वाढत चाललेला गोष्ट आहे. बरोबर. आता दॅट इज लहानपणापासून वाढत चालणारी गोष्ट आहे आता, की जंक, लाईफस्टाईल चेंज आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे सगळ्या, आता दॅट इज मल्टीफॅक्टोरियल. आपण एकच गोष्ट नाही म्हणू शकत की ह्या एकाच गोष्टीमुळे होतंय. आता डायबिटीज, ज्याचं आपल्याला माहिती आहे डायबिटीज वर्षानुवर्ष चाललंय, पण त्याचं एक स्पेसिफिक पिन पॉईंट आपण नाही करू शकत ह्याच्या गोड खाल्ल्यामुळे डायबिटीज होतं असं नाही. ते गोड आपल्याला पचवता येत नाही, दॅट इज डायबिटीज. कारण का गोड खाल्लेलं जर आपल्या शरीराला पचवता आलं आपल्याला डायबिटीज होणार नाही. तो कुठेतरी ना ते एक जेनेटिक प्रीडिस्पोजिशन आहे, की म्हणजे आपल्याला माझ्या जीन्स जेव्हा मी बनले आहे, गर्भ जेव्हा माझा बनला तेव्हा जे जीन्स एकत्र आले त्याच्यात मला ते काही डिझीज जे दिसतात, म्हणजे जेनेटिकली आता दिसतात, आणि आपल्या शरीराला ती गोष्ट आता ती दिसून येते आहे, असं आहे ते. म्हणजे खरं तर नियमित किंवा अनियमित आपण लगेच नाही पकडू शकत. हिला बरोबर तेवढे पिरियड्स येतात म्हणजे मला काहीतरी अबनॉर्मल असं नाही. आपल्याला वॉच केलं पाहिजे, वॉच करून आपल्याला बघितलं पाहिजे की ते किती दिवस इरेग्युलर आहे, वर्षातून किती, वर्षातून 1-2 वेळा जर इरेग्युलर येतात पिरियड्स, नथिंग टू बी डन. पण आपल्याला ते सारखेच असं होतं की मला हेवी पिरियड्स जात आहेत, आता मला 6 महिन्यातून एखादा पिरियड हेवी गेलाय, इट्स ओके, पण कंटिन्युअसली हेवी जातात ज्याच्यामुळे माझं हिमोग्लोबिन ड्रॉप होतं, देन मग मी डेफिनेटली डॉक्टरकडे जाऊन चेकअप करणं गरजेचं, तेव्हा कन्सल्ट करणं महत्त्वाचं. ह्या गोष्टी हे का होतं. बरोबर.
मला काय सांगाल ह्या बाबतीतच एखाद्या 5 अशा गोष्टी की ज्या इग्नोर नाही केल्या पाहिजे, किंवा अशा गोष्टी की ज्या नॉर्मल आहेत, म्हणजे फार आम्ही घाबरून जातो कधी कधी, महिला पटकन अरे मला हेवी ब्लिडिंग केलं, मला एवढ्या एवढ्या वेळाने चेंज करावं लागतंय, किंवा ह्या वेळेला पाळी उशिरा आली, तर कुठल्या अशा ज्या 5 गोष्टी आहेत की जर का हे सिम्पटम्स तुमचे पिरियड्स देत असतील सो तर आपण तुम्हाला लक्षात, आता एखाद्याला आपल्या पोटदुखी इतकी जास्त आहे की आपल्याला घरातले रुटीन काम जमत नाहीये. ओके. काही जणांना पेन होतं, इट्स ओके, डिस्मेनोरिया आपण ज्याला म्हणतो की थोडंफार पेन आहे अँड यू कॅन विदाउट मेडिकेशन, डिस्कम्फर्ट आहे, आपण बाकी सगळं काम करू शकतो, इट इज ओके. बट प्रचंड पेन आहे की आपल्याला त्याच्यासाठी सुट्टी घ्यावी लागते, आपल्याला त्याच्यासाठी बाकीचं काहीच काम जमत नाही, आपण झोपू नये, तर डेफिनेटली यू शुड सी अ डॉक्टर. येस, यू शुड डेफिनेटली. म्हणजे दॅट कॅन बी एक सिम्पटम एंडोमेट्रियोसिस. एंडोमेट्रियोसिस हा एक गायनेकोलॉजिकल आजार आहे ज्याचा सिम्पटम कॅन बी सगळ्यात पहिलं की डिस्मेनोरिया, की पाळीमध्ये पेन होणं, हे होऊ शकतं. दुसरं म्हणजे हेवी पिरियड्स जाणं. हेवी पिरियड्स म्हणजे काय, तर 7 दिवसाच्या पलीकडेही कंटिन्युअसली तुम्हाला पिरियड्स जात आहेत, किंवा जेव्हा पिरियड्स मध्ये रक्ताच्या गाठी जायला लागल्या, दॅट इज की हेवी होत चालले पिरियड्स, मग तेव्हा आपण दाखवलं पाहिजे. किंवा तुमचं एकदम ऍब्सोल्यूट नॉर्मल चालणारे पिरियड जे तुमच्या अगदीच बरोबर आहेत आणि मग 2-3 वेळा तुम्हाला वेगळंच एक्सपिरियन्स येत आहे, तर काही वेगळं प्रोलॉंग होत आहे किंवा खूप फ्रिक्वेंटली येत आहे, 20-20 दिवसालाच पिरियड्स येत आहेत, दॅट इज ऑल्सो नॉट गुड. म्हणजे त्याच्याने काय होतं ना की तुमचं जेवढं ब्लड लॉस होणार तेवढं हिमोग्लोबिन कमी होणार, तुम्हाला अशक्तपणा येतोय त्याच्याने, तर ते दाखवणं गरजेचं आहे डेफिनेटली. आय थिंक ह्या गोष्टी की हे सिम्पटम्स इग्नोर नाही केलं पाहिजे, आपण ऑब्झर्व केले पाहिजे. मेन्स्ट्रुअल कॅलेंडर प्रत्येकाने मेंटेन करणं गरजेचं आहे. दॅट इज व्हॉट वी टेल आवर पेशंट्स ऑल्सो, की पेशंट आला की आम्ही पहिले सांगतो की मेन्स्ट्रुअल कॅलेंडर कसं मेंटेन करायचं, की आम्हाला तुम्ही नेक्स्ट टाइम येताना लिहून आणा कधी आले पिरियड्स, किती दिवस राहिले, कसं असलं पाहिजे मेन्स्ट्रुअल कॅलेंडर, काय एक्झॅक्टली असं. दर महिन्याला तुम्हाला कधी पिरियड आले, किती दिवस राहिले, तुम्ही किती पॅड्स चेंज केले, त्याच्यावरूनही आम्हाला कळतं की ब्लड लॉस किती असेल. यू कॅनॉट क्वांटिफाय एकदमच अगदी 5 ml 10 ml, अगदीच क्वांटिफिकेशन डिफिकल्ट होतं जेव्हा पेशंट येतं. पण ते तुम्ही कुठल्या टाईपचं पॅड वापरता, ते किती भिजतंय कम्प्लिटली, या सगळ्यावर वी कॅन जज की ब्लड लॉस किती आहे पेशंटला. बरोबर. आणि हे मेंटेन करणं ह्याच्यावरून आपण, आणि ते मेंटेन करणं पेशंटच्याच हातात असतं की नाही, आपल्याच हातात आहे, की आपल्याला माहिती असतं की मी दिवसाला 4 पॅड चेंज केले, ते कम्प्लिटली सोक झाले की नाही झाले, की वरच्यावर थोडं मला ओसीडी आहे हायजीनची म्हणून मी सारखी चेंज करते, मग 4 वेळा मी चेंज करते, बट इट इज नॉट सोप, इज नॉट जास्त पॅड, ते मला पर्सनल हायजीन साठी मी चेंज करते, डिफरंट स्टोरी. पण हे फार महत्वाचं की मेन्स्ट्रुअल सायकलचं आपण एक कॅलेंडर असणं की किती ब्लिडिंग होतंय, काय होतंय, मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपलं एबनॉर्मल काय आहे. डॉक्टर, तुम्ही मगाशी म्हणालात की पोटदुखी, आता खरं तर हा जसं मी इंट्रो मध्ये पण म्हणाले की ते 4 दिवस कंबरदुखी, पोटदुखी, पाठदुखी हे सगळं काही होतं, त्याच्यासोबत इमोशनल ब्रेकडाऊन, मूड स्विंग्स, म्हणजे कळत नाही की काय करावं आपल्याला. आणि एक कारण असं 4-5 दिवस घरातल्यांना माहिती असतं आता ब्रेकडाऊन झालेलं आहे, पिरियड्स आहे, बोलू नये, पण ह्याच्यावरती कसं वर्कआउट करू शकतो, कारण लाईफस्टाईल चेंज करणं, प्रोफेशनल चेंज करणं हे तर नाही होणार, ते होत नाही. बट देन व्हॉट वी कॅन डू इज वी कॅन इनकॉर्पोरेट समथिंग. जसं आता पोटदुखी आहे, ती किती माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर आहे, काय आहे, त्याप्रमाणे आपण डॉक्टरचा कन्सल्ट करणं गरजेचं आहे. पण इफ इट इज माइल्ड, नॉर्मल हॉट वॉटर बॅग, किंवा त्या वेळात गरम पाणी पिणं, टेकिंग अ नाईस वॉर्म वॉटरनी बाथ, दॅट ऑल्सो हेल्प्स यू काम डाऊन. या सगळ्या गोष्टी नॉर्मली जरी स्ट्रेस असला आणि तुम्ही छान एक गरम पाण्याने वॉर्म वॉटरनी आंघोळ केलं की बरं वाटतं. बरोबर हो की नाही. तर तसंच आहे की त्याच्याने काय आपल्याला काय गोष्टी आवडतात त्या वेळेला करणं, एक मूड चेंज करायसाठी, किंवा हेल्दी डाएट खाणं, दॅट इज इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट, एक्सरसाइज करूच नये असं नाही म्हणणं. आपल्याला एक रुटीन सवय आहे, समजा आता मला एक सवय आहे की मी डेली वॉक करते, पण ते 4 दिवस आता पिरियड कसे जाणार, नॉट रिक्वायर्ड, यू कॅन वॉक, यू कॅन डू. असं म्हणतात की एक्सरसाइज करू नये, आरामच करावा, असं नाहीये. जे तुम्हाला सूट करतं, तुम्हाला ज्याच्याने बरं वाटतं, ती गोष्ट करणं गरजेचं. म्हणजे तुम्ही स्वतःला ते पिरियड्स आहेत म्हणून रेस्ट्रिक्ट करून ठेवणं गरजेचं नाहीये. बाऊ न करता त्या गोष्टीचा बाऊ करण्याची गरज नाही. जर त्याच्यामुळे तुमचं रुटीन अफेक्ट होत आहे तर यू सीक अ डॉक्टर हेल्प. राईट. पण त्या गोष्टीने आता पिरियड्स आहेत आजूबाजूचे, ते खूप असं आय थिंक मे बी सोशल मीडिया वाईज ऑर नॉट त्याचं खूप बाऊ केलं गेलंय. पर्सनली मला असं आपल्या आई बाबांकडे, म्हणजे आईकडून तरी कधी ऐकलं नव्हतं. मी माझ्या आईवाला ना त्याच्या हॉर्मोनल डिफरन्स आहे, फरक पडतो की आपल्याला
पिरियड्सच्या अगोदर ब्लोटिंग सेन्सेशन होतं. सी दॅट इज द फिजिकल चेंजेस, त्याच्यामुळे आपल्याला इरिटेशन हे नॉर्मल आहे. पण दॅट कॅन हॅपन बिकॉज ऑफ एनिथिंग. आता एखाद्या माणसाला लूज मोशन्स आहेत, तर त्यामुळेही त्याचं मेंटल इरिटेशन होतं. दॅट इज ऑल्सो मूड स्विंग, की तो इरिटेबल होतो आणि त्याला बोलायचं नाहीये, किंवा इज नॉट इन मूड टू टॉक ऑर डू समथिंग. मग त्याला आपण एवढं बोलतो का मूड स्विंग मूड स्विंग? नाही. मग हॉर्मोनल चेंजेस होतात, येस डेफिनेटली. पण देन यू कॅन कम ओव्हर इट. दुसरी गोष्ट म्हणजे आता खूप प्रोपोगेट केलं जातं म्हणजे योगा, मेडिटेशन. बट दॅट वॉज देअर सिन्स एन्शियंट टाइम्स, पहिल्यापासून होतं. आता आपल्या आज्या किंवा ह्या सगळ्या, त्यांचं मेडिटेशन म्हणजे काय म्हणेल तर आपण त्यांचं काम, त्यांच्या त्या गोष्टी, त्या काहीतरी त्यांचं हॉबी जे ते करायच्या, त्याच्यात त्यांचं होऊन जायचं. आपण काय आता मेडिटेशन म्हणजे आपण खूप काय बोलतो त्याला, असं आय विल फील, मी काम करत असले की मला डिस्कनेक्ट नाही वाटत. दॅट इज माय मेडिटेशन. कुठेतरी बिकॉज आय एम वर्किंग. मी एक गोष्ट अशी करते, आता मी ना गायनेकोलॉजिस्ट, मी लेबर रूम मध्ये काम करते, हे माझं एक मेडिटेशनच आहे. का दॅट थिंग आय लाईक. सो यू डू व्हॉट यू लाईक, डोंट मेक अ फस आउट ऑफ इट अँड चिल. आणि आजूबाजूच्या लोकांनी जरा चिल केलं नाही की आता हिचा मूड स्विंगच आहे, तर त्या गोष्टीला स्ट्रेस करण्यापेक्षा हेल्प आउट रादर दॅन स्ट्रेसिंग. ही अशी वागते म्हणजे हिला मूड पिरियड्स आहेत. नो, इट्स नॉट लाईक दॅट. मूड स्विंग्स विदाउट पिरियड्स येऊ शकतात. ओके, मला कुठल्या तरी गोष्टीचं इरिटेशन झालंय, आय डोंट वांट टू टॉक नाउ, सो दॅट कॅन हॅपन, राईट. पण कुठेतरी असं म्हणतात की मूड स्विंग्स हॉर्मोनल चेंजेस ह्याच्यामुळे होतात, हॉर्मोन इम्बॅलन्स आपण ह्यामुळे सुद्धा म्हणतो. पण मग आपले हॉर्मोन एवढ्या एक्स्ट्रीम नाही आहेत, पण जेवढं पोर्ट्रे, म्हणजे जेवढं आय थिंक सोशल मीडियावर पोर्ट्रे केलं जातं, देर कॅन बी चेंजेस, बट देर आर एक्स्ट्रीम. जर एक्स्ट्रीम चेंजेस आहेत, देन यू शुड डेफिनेटली सीक काउन्सिलिंग. ओके, की नक्की काय प्रॉब्लेम. पण आपले हॉर्मोन बॅलन्स ठेवण्यासाठी काय करू शकतो, की डेली एक रुटीन मध्ये म्हणा, किंवा कशा पद्धतीने लाईक आपले हॉर्मोन्स आपण बॅलन्स करू शकतो, ह्याच्यासाठी काय सांगाल का? त्याच्यासाठी असं स्पेसिफिक काही मेडिकेशन नाही. ओके, हे जेव्हा काहीतरी डिझीज होतो आणि तेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स होतात, तेव्हा आपण मेडिकेशन देतो. बरोबर. बट रुटीनली हेच आहे की यू बीइंग ऍक्टिव्ह, हेल्दी इटिंग आणि स्ट्रेस फ्री लाईफ. आता स्ट्रेस फ्री लाईफ ते आपल्याच हातात आहे. म्हणजे हाऊ टू मेक इट स्ट्रेस फ्री, हाऊ टू एन्जॉय युअर लाईफ, दॅट इज इम्पॉर्टंट. आय वुड से. तो तुम्ही कसं बघताय, कुठला चष्मा वापरताय, आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण त्या गोष्टीचा स्ट्रेस घेत राहिलं की दॅट इज गोइंग टू स्ट्रेस यू मोर. लिव्ह इन द मूवमेंट अँड एन्जॉय युअर लाईफ अँड एक्सेप्ट. बेसिकली एक्सेप्टिंग की ही दर महिन्याची गोष्ट आहे, आपल्याला एक्सेप्ट, आतापर्यंत एक्सेप्टन्स आला पाहिजे की हे दर महिन्यात शी कशालाच हे पिरियड येतात. बरोबर. दॅट इज नॉट, ते नॉर्मल आहे. ते यू आर अ फिमेल, गॉड हॅज मेड यू दिस वे अँड दिस इज गोइंग टू हॅपन, सो एक्सेप्ट इट. हे आहे, ठीक आहे. आय विल वर्क माय लाईफ अराउंड इट रादर दॅन क्रिबिंग अबाउट इट. बरोबर. मला ना पुढे विचारायचंय की जसं तुम्ही मगाशी म्हणालात की टेम्पोन्स आले किंवा पिरियड पॅन्टीज आहे, सो कुठले सेफर साईड असतात? कारण आधीचा काळ होता ते लोक फक्त कपडा यूज करत होते, त्याच्यानंतर आय वुड से नाव ऑल्सो अजूनही लोक वापरतात. ओके, की म्हणजे काही ग्रामीण भागामध्ये अजूनही तो कॉन्सेप्ट आहे की दे आर नॉट युझिंग पॅड्स, दे आर युझिंग क्लॉथ, विच इज नॉट हायजिनिक डेफिनेटली. बट given the fact की फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स किंवा व्हॉट एव्हर द रिझन इज, ते आपण त्याच्यावर वर्क करायला पाहिजे. प्रत्येक रिझनवर वर्क नाही करू शकत. पण म्हणजे माझं म्हणणं आहे की पॅड्स किंवा मेन्स्ट्रुअल कप किंवा पिरियड्स पॅन्टी ह्यातलं कुठलं सोयीस्कर असं नाही म्हणणार, पण सेफर कुठलं असेल? देर इज नो असं सेफ्टी, बट मेन थिंग इज की ते चेंज करत राहणं. ओके. आता असं आहे की पॅड आपण एक लावलंय सकाळी आणि ते जास्त सोक नाही झालंय म्हणून कंटिन्यू 12-12, 13-13 तास वापरण्यासाठी असलं पाहिजे. एक 5-6 तासांनी, एव्हरी 5 to 6 hours ॲटलीस्ट. डिपेंड अपॉन युअर ओन हायजीन अँड युअर ओन बॉडी टाईप. इफ युअर बॉडी टाईप इज सच दॅट तुम्हाला खूप स्वेटिंग होते, ऑर यू आर हॅव्हिंग हेवी फ्लो, मग तेच फ्रिक्वेंट चेंज करणं गरजेचं. आणि कप्स जे आता आलेले आहेत मार्केटमध्ये, सो कप्स सुद्धा किती सेफर आहेत असं मी म्हणेन? ऍब्सोल्युटली सेफ आहेत. कप्स आर ऑल्सो ऍब्सोल्युटली सेफ. कारण प्रश्न असतो की त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ नये. असं यूज कसं करतो ते. जसं आता आपण पॅड आहे, पॅड तुम्ही म्हणता की पॅड शरीराच्या बाहेर आहे म्हणून ते सेफ आहे. इट कॅनॉट बी लाईक दॅट. पण तुम्ही पॅड जर 12-12, 13 तास चेंजच नाही केलं, इट्स नॉट सेफ. दॅट इज ऑल्सो गोइंग टू कॉज इन्फेक्शन. इव्हन पिरियड पॅन्टीज आपण वॉश करून पुन्हा रियूज करतो, जे काही आहेत काही, तर ह्या गोष्टी सेफर आहेत. आता हे कसं आहे ना, हे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली गोष्टी आहेत, त्यामुळे
त्या सेफ पिरियड पॅन्टीज म्हणजे ज्या आहेत, व्हॉट इट इज कॉटन एक आहे विच आर लाईक पॅड्स विच आर डिस्पोजेबल पिरियड पॅन्टीज. येस. दॅट इज टिपिकली लाईक अ डायपर. इट इज अगेन गोइंग टू कॉज एन्व्हायरमेंटल ओव्हरलोड. पण एक गायनेक म्हणून तुम्ही काय सजेस्ट कराल, जर का मी हे 3 ऑप्शन दिले, नॉर्मल पॅड जे आहे ते वेगवेगळे ब्रँडचे, किंवा टेम्पूज आहे, किंवा मेन्स्ट्रुअल कप आहे, किंवा I पिरियड would पॅड? suggest menstrual cup for ओके. all the sexually active females. Why I'm saying sexually active females is because अजूनही लोकांचं अबाउट काय बोलतात त्याला, वजायनल इन्व्हेजन, म्हणजे येस. हा एक कॉन्सेप्ट आहे की अनमॅरिड फिमेल आहे हु इज नॉट सेक्शुअली ऍक्टिव्ह, शी माइट हॅव हर प्री कन्सेप्शन अबाउट कप, बरोबर. की कप इन्सर्शन पासून प्रॉब्लेम येऊ शकतो, बरोबर. हो की नाही. तर त्यामुळे दॅट कॅन बी अ इश्यू. पण कप इज रिअली व्हेरी सेफ. ओके. यूज त्याचा सेफ आहे. तुम्ही त्याला स्टरलाइज करायला बॉइलिंग वॉटरमध्ये स्टरलाइज करू शकता. यू कॅन स्टरलाइज इन अ मायक्रोवेव्ह, स्टरलाइज होऊ शकतं. त्याच्यानंतर त्याचा यूज म्हणजे त्याच्याने एकतर डेलीचा जो कचरा जमा होतोय तो होणार नाही. इट कॅन बी यूज टिल इट्स वेअर अँड टेअर, म्हणजे कंपनी प्रोडक्ट्स प्रमाणे काय काय 3 इयर्स 5 इयर्स असंही त्यांचं एक्सपायरी अशी डेट नाहीये त्याला. वन्स यू फील की इट इज वॉर्न आउट यू कॅन चेंज. त्याच्यानंतर चेंजिंग इज ऑल्सो इझी वन्स द कप इज फुल. इट विल डिपेंड अपॉन तुमच्या, त्याच्यात पण मीडियम लार्ज साईजेस येतात, एक्सेल साईजेस येतात, की तुमच्या फ्लो प्रमाणे तुम्ही वापरा कुठलाही, आणि यू जस्ट हॅव टू वॉश इट. तुम्हाला सोप वॉटरनी वॉश करणं इतकं इझी येते, बरोबर. नाही, इट इज जस्ट हॅज टू बी वॉश. अँड हायजीन प्रत्येक गोष्टीत मेंटेन करणं गरजेचं, म्हणजे वेन यू आर चेंजिंग द कप तुमचे हात वॉश करणं गरजेचं आहे. तो कप व्यवस्थित वॉश करून स्टोअर करणं गरजेचं आहे. जे त्याचे लेबलवर स्टोरेजचं आणि स्टरलायझेशनचं प्रोसिजर ते व्यवस्थित फॉलो करणं गरजेचं आहे. अदरवाइज इट्स अ व्हेरी सेफ ऑप्शन, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली ऑल्सो. ग्रेट. म्हणजे त्याच्याबद्दल जे मिथ आहे की हे यूज केल्याने आपल्याला वजानल इन्फेक्शन होऊ शकतं किंवा वजनायटिस होतं, सो असं काही नाही. यू हॅव टू फ्रिक्वेंटली क्लीन आणि सॅनिटाइज इट. येस. तुम्ही जेव्हा चेंज करता तेव्हा तुम्ही व्यवस्थित हात धुतले पाहिजे. वेन यू आर चेंजिंग द कप यू हॅव टू वॉश युअर हँड्स विथ सोप अँड वॉटर, प्लेंटी ऑफ वॉटर. तुमच्याकडे ते फॅसिलिटी अवेलेबल पाहिजे. देन यू कॅन यूज इट व्हेरी इझी. इट्स अ सेफ ऑप्शन. टॅम्पून आपल्याकडे एवढे फेमस नाहीये, आणि त्याचं पण असं आहे ना की प्रोलॉंग जर राहिले तर इट्स द सेम थिंग अगेन इन्फेक्शन. सो टॅम्पून पेक्षा वजायनल कप इज अ बेटर ऑप्शन. येस, अदरवाइज पॅड्स तर आहेतच, ते पण तुमच्या कम्फर्टनुसार जे कुठली जे गोष्ट तुम्हाला आहे, पण फक्त कम्फर्टेबल हायजीन आणि हायजीन मेंटेन करणं maintain गरजेचं आहे. गरजेचं आहे. एनिथिंग व्हॉट एव्हर यू कम्फर्टेबल विथ. आपण ना टीनेज बोललो, एक महिलांचं आपण पिरियडचं बरं. घेतलं. आता ना जेव्हा प्रेग्नन्सी असते, हम्म. प्रेग्नन्सीमध्ये बरोबर. पिरियड्स नाही येत, बरोबर. पण फार कधी कधी असं जाणवतं की 2-3 स्पॉट्स होतात किंवा 2-3 दिवस कधी कधी येतात सुद्धा. तर त्याला आपण नेमकं पिरियड्स म्हणावं? नाही, त्याला आपण पिरियड्स नाही म्हणत. जर एकदा यू आर प्रेग्नेंट अँड बाय एनी चान्स तुम्हाला स्पॉटिंग आहे किंवा ब्लिडिंग जात आहे, तर डेफिनेटली यू शुड सी अ डॉक्टर. ओके. म्हणजे दॅट कॅन बी अ साईन की तुम्ही अबॉर्ट होताय का, जर अर्ली जेस्टेशन आहे तर. जर लेट प्रेग्नन्सीमध्ये असलं तर तुमचं लेबर लवकर चालू झालंय का, ह्या सगळे सिम्पटम असतात. त्याला आपण पिरियड नाही म्हणू शकतो, पण पण ते आपण कन्सल्ट करणं म्हणणार महत्त्वाचं की आहे. प्रेग्नन्सी मधलं ब्लिडिंग, मग Okay. त्याला डॉक्टरला कन्सल्ट करणं, हॉस्पिटलला जाऊन भेट देणं फार गरजेचं महत्त्वाचं आहे. आहे. सेम प्रेग्नन्सी, आफ्टर प्रेग्नन्सी, पोस्ट प्रेग्नन्सी सुद्धा पिरियड जातात. Yes. आता काही जणांना महिना, काही जणांना 15, काही बरोबर. जणांना 1.5 महिना सुद्धा. येस येस. सो ह्यामध्ये काय काळजी घ्यावी पोस्ट प्रेग्नन्सी नंतरच्या पिरियड्स मध्ये, किंवा तिथे काही असं आहे का सिम्पटम्स की जे इग्नोर नाही केले पाहिजे? पोस्ट प्रेग्नन्सी जे आपले पिरियड येतात ना, काही लोकांना जे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीड करतात ओके, त्यांना युजली आता कमी झालंय थोडं, ते 2-3 महिन्यात यायला सुरू होऊ शकतात पिरियड्स. मेन म्हणजे कॉन्ट्रासेप्शन. म्हणजे लोकांचा एक कॉन्सेप्ट आहे की जोपर्यंत बाळाला आपण ब्रेस्ट फीड करतोय तोपर्यंत प्रेग्नन्सी राहणार नाही. हे चुकीचं आहे. ओके. इट इज नॉट लाईक दॅट. यू कॅन गेट प्रेग्नेंट इवन बिफोर यू गेट युअर मेन्सेस. कारण का, पिरियड्स हे कधी येतात, ओव्ह्युलेशन झालं. ओव्ह्युलेशन झालं म्हणजे अंडाशयामध्ये अंड बनलंय, ते जेव्हा प्रेग्नेंट होत नाही तेव्हा पिरियड्स येतात. राईट. ओके. मग जर आपण यू आर हॅव्हिंग इंटरकोर्स ड्युरिंग दॅट पिरियड, जेव्हा ओव्ह्युलेशन होतंय आणि तुमचा पिरियड यायच्या मध्ये, बिफोर यू गेट युअर पिरियड्स यू कॅन गेट प्रेग्नेंट, बिकॉज अंड ऑलरेडी रेडी आहे फॉर प्रेग्नेन्सी. ओके. सो दॅट शुड बी नॉट द कॉन्सेप्ट की मला पिरियड
आलेच नाही तर मी प्रेग्नेंट होणारच नाही असं नाही. दॅट शुड बी केप्ट इन माइंड. आणि दुसरं म्हणजे जे पर्सनल हायजीन आहे, रुटीन आहे, ते तर फॉलो करायचंच आहे. हेल्दी डाएट ऑफकोर्स ते तर ॲज पर, बिकॉज पोस्ट प्रेग्नन्सी उलट आपलं कॅलरी इनटेक, कॅल्शियम इनटेक हे सगळं वाढलं पाहिजे. पण रक्तस्राव जास्त गेला पाहिजे का? कारण खूप जण म्हणजे बोलतात की गेला जितकं तुमचं जाणार immediate- तेवढं तुमचं पोट म्हणजे असं full नसतं. व्यवस्थित असं होणार. नाही. तो 9 महिन्याचा जो काही नाही. रक्तस्राव आहे Excess. तो गेला पाहिजे असं 9 काही महिने रक्तस्राव झाला नाही म्हणजे तो 9 हा. महिन्याचा रक्तस्राव तिकडे हेवी थांबला आहे असणार असं नाही. ओके. 9 महिने पिरियड्स अशामुळे येत नाही कारण का ती लाइनिंग जी असते गर्भपिशवीची थिक झालेली असते, ती तेवढी थिकनेस होऊन थांबणार आणि आतमध्ये बाळ वाढणार आहे. आतमध्ये ते नुसतं लाइनिंग वाढणार नाहीये. सो इट्स नॉट लाईक दॅट. आणि जेव्हा 9 महिन्याच्या नंतर पिरियड्स डिलिव्हर होते तेव्हा ते सगळं निघतं, शेड ऑफ होतं. ते पहिले कारण आपण 15 त्यावेळेला दिवस ना म्हणजे उष्ण पदार्थ मोस्टली दिले जातात डाएट मध्ये का Right. तर रक्तस्राव That is- व्हावा ह्यासाठी. त्याचा कॉन्सेप्ट असं पण आहे की बाळाला सर्दी होऊ नये, ओके. गरम किंवा बाळ दूध पित आहे त्यामुळे थंड काही खाऊ नये, असं सगळं पण कॉन्सेप्ट म्हणजे आहे. हे म्हणणं नाहीये की जर कमी झाले नाही. म्हणजे आपला असं आता नाहीये, असं रक्तस्राव नाही तो आहे. साठून असं राहिलाय असं काही नाही. असं काही नाहीये. हा, पण पोस्ट प्रेग्नन्सी तुम्हाला 15 दिवसाच्या वर ब्लिडिंग कंटिन्युअसली जातच आहे, स्पॉटिंग होतच आहे, क्लॉट्स जात आहेत, तर डॉक्टरला नक्की भेट द्या की काही इन्फेक्शन आहे का, किंवा जो रक्तस्राव जातो त्याला असं घाण वास येणं किंवा ताप येणं, पोटात कंटिन्युअस दुखतंय, लघवीला जळजळ होणं, ह्या सगळे सिम्पटम्स आहेत इन्फेक्शनचे. मग तुम्ही डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे की पोस्ट प्रेग्नन्सी पोस्ट डिलिव्हरी हे सगळं होतंय मला, तर डॉक्टरची व्हिजिट करणं गरजेचं आहे. काही इन्फेक्शन आहे का ते रूल आउट करणं फार गरजेचं. जसं रक्तस्राव म्हणालात तर रक्तस्रावावरून ब्लड जो फ्लो जातो त्याच्यावरून आपण ओळखू शकतो का की माझा जो पिरियड आहे किंवा जे पिरियड्स आपले जात आहेत ते नॉर्मल आहेत, हेल्दी आहेत का अनहेल्दी आहे? म्हणजे कसा ब्लड आपण एक स्वतःला ऑब्झर्व कसं करू शकतो त्या ब्लड फ्लो? नॉर्मल लिक्विड ब्लड डार्क रेड. हा, आणि समटाइम्स इट कॅन बी डार्क रेड. ओके. फक्त त्याच्यात कसं असतं ना की आपल्याला खूप जास्त क्लॉट्स जायला लागले, दॅट मीन्स इट इज हेवी. पण नॉर्मल क्लॉट्स थोडेफार जातात. छोटा आय वुड से 1 सेंटीमीटरचा छोटासा क्लॉट जाणं इज नॉर्मल. ओके. यू डोंट हॅव टू वरी. बट कंटिन्युअसली युअर पॅड इज गेटिंग सोक्ड की क्लॉट्स होतात, देन यू शुड गो अँड सी अ डॉक्टर डेफिनेटली. पुढे मी हे विचारेन की एक पिरियड्स मिस होणं ह्याच्या मागे 3-4 गोष्टी असतात आणि भरपूर असं होतं की पिरियड्स मिस झाला म्हणजे आयदर प्रेग्नन्सी, पिरियड मिस झाला म्हणजे एक तर पीसीओडी, किंवा पिरियड मिस झाला म्हणजे आजकाल मी नवीन टर्म ऐकली ते म्हणजे हॉर्मोन हँग होणं. मोबाईल हँग ऐकलंय पण हॉर्मोन सुद्धा हँग होतात, किंवा मेनोपॉज. सो हे कसं आपण रिलेट करावं? पिरियड मिस होणं म्हणजे हा कुठल्या मेनोपॉज तर एक तर मेन म्हणजे मेनोपॉज आपण बघितलं तर इट इज ऍट द एक्स्ट्रीम्स ऑफ एज होतं. पण आता मेनोपॉज सुद्धा लवकर मेनोपॉज ही लवकर यायला लागली. आता दॅट इज अगेन आपण परत तेच मल्टीफॅक्टर, जसं पिरियड्स लवकर यायला लागले तसे लवकरही जायला लागले, त्या मल्टिपल गोष्टींमुळेच आहेत. मेनोपॉज म्हणजे काय? एकदा पिरियड मेनोपॉज म्हणजे असं नसतं की एखाद्या महिन्यात पिरियड स्टॉप झाले आणि नंतर आलेच नाही. मेनोपॉज हे एक ट्रान्झिशन आहे बॉडीचं की पिरियड्स आहेत पासून पिरियड्स नाही पर्यंत. तर त्याच्यामध्ये 1 वर्ष जाऊ शकतं, 2 वर्ष जाऊ शकतात, आणि त्या 2 वर्षात पिरियड कधी इरेग्युलर होऊ शकतात, कधी प्रोलॉंग होऊ शकतात. सो दिस कॅन ऑल्सो हॅपन. असं आपण नाही म्हणू शकत की आता पिरियड्स आहेत आणि पुढचे येणारच नाही. कधी कधी आपल्याला 6 महिन्यांनी एकदा त्या मेनोपॉझल ट्रान्झिशन मध्ये 3-4 महिन्यांनी एकदाच पिरियड आले, हेही होऊ शकतं. सो दॅट इज ऑल्सो नॉर्मल. हा, पण तेव्हा हेवी मेन्सेस झाले किंवा तुम्हाला वर्षभर आलेच नाही पिरियड, आपण मेनोपॉज कधी म्हणतो सायंटिफिकली की जेव्हा 1 वर्षाचा पिरियड आले नाही तो वी कन्सिडर आता मेनोपॉज झाला. आता 1 वर्षानंतर पण जर पिरियड्स आले देन वी नीड टू इव्हॅल्युएट की ते काय, दॅट रिक्वायर्स एन इव्हॅल्युएशन. सो माझ्यामध्ये पिरियड मिस झाले म्हणजे ह्या सगळ्यांशी संदर्भ न लावता पिरियड्स मिस झाले, इफ यू सेक्शुअली ऍक्टिव्ह देन प्रेग्नन्सी ऑफकोर्स. मेजर कॉज तेच आहे ना की जर तुम्ही सेक्शुअली ऍक्टिव्ह आहात तर देन प्रेग्नन्सी एक कारण असू शकतो. यू हॅव टू चेकअप एव्हरीथिंग की सायकल कशी आहे, तर मिस आहे तर तुम्ही चेकअप करा की तुम्ही प्रेग्नेंट. अँड इफ यू आर नॉट सेक्शुअली ऍक्टिव्ह देन एखादा पिरियड 5-10 दिवसांनी पुढे जाऊ शकतो, आपण वाट बघू शकतो. अगदीच 1-1.5 महिना झालाय पिरियड नाही आले तर आपण डॉक्टरला कन्सल्ट करू. तुम्ही म्हणाला की मेन्स्ट्रुअल सायकलचं कॅलेंडर आपल्याला बघून ऑब्झर्व आपलं कसं आहे पिरियड्स, आपले पिरियड्स किती पुढे मागे जातात आणि त्याच्यावर अजून 15 दिवस गेले तर त्याच्यावर अगदी आठवडा गेला आणि वी आर नॉट सेक्शुअली ऍक्टिव्ह. इफ यू आर नॉट सेक्शुअली ऍक्टिव्ह देन यू नीड नॉट वरी अबाउट प्रेग्नन्सी, देन यू कॅन वेट अ लिटल मोर. आणि मग तरीही नाही आले तर मग आपण डॉक्टरशी कन्सल्ट करू की नक्की काय प्रॉब्लेम असू शकेल.
मग ते आपण चेक करणं गरजेचं आहे की काय प्रॉब्लेम आहे, की थायरॉइड आहे का, एनी अदर की जस्ट असाच पिरियड नाही आले, समथिंग हॉर्मोनल इश्यू, स्ट्रेस फॅक्टरमुळे पिरियड नाही आला. बऱ्याचदा आपण मुलींना बघतो एक्झाम आली की पिरियड्स डिले होतात, लवकर येतात आणि जास्त ब्लिडिंग दॅट कॅन हॅपन. मी ना आता ह्या पुढच्या सेगमेंटकडे येते. त्याच्यामध्ये आपलं ह्या सेगमेंटचं नाव आहे चूक की बरोबर. मी तुम्हाला काही वाक्य वाचून दाखवते आणि तुम्ही सांगायचे ते चूक आहेत की बरोबर आहे. इन केस चूक असतील तर एक शॉर्ट आपण तुम्ही मला त्याच्याबद्दल माहिती सुद्धा सांगाल. पिरियड्स मध्ये व्यायाम करू नये असं म्हटलं जातं. पिरियड्स मध्ये एक्स्ट्रीम व्यायाम करू नये ज्याच्याने बॉडीला स्ट्रेस होईल. ओके. व्हॉट युअर बॉडी इज यूज टू यू कॅन कंटिन्यू, दॅट इज नॉट एन इश्यू. पिरियड्स म्हणजे पाळीमध्ये पुढे किंवा मागे जाण्यासाठी खूपदा घरी काहीतरी पूजा आहे किंवा गावी जायचंय आणि त्यावेळेला आपण औषधं घेतो, तर ती औषधं घेणं धोक्याचं नाही आहे. धोक्याचं नाहीये. वन्स ऑर ट्वाइस कधीतरी तुम्ही पिरियड साठी पुढे मागे करण्यासाठी औषधं जे घेतो दे आर जस्ट हॉर्मोन्स. ते 1-2 वेळा घेण्याने काहीही अपाय नाही. किंवा आपण म्हणतो ना की औषधं घेतली बापरे काय होईल. हा फक्त एवढंच की ते आपण जेव्हा पुढे ढकलतो पिरियड, सपोजली आता एखाद्या महिन्यासाठी आपण पुढे ढकलतो, तर पुढची सायकल जरा पुढे मागे येण्याची शक्यता आहे, एवढंच असतं. कुठलं डॉक्टर तुम्ही मेडिसिन एक सजेस्ट कराल की जे खूप चांगलं आहे जर का कोणाला पिरियड्स पुढे मागे करायचं असेल? आय वुडंट सजेस्ट इट ऑन ओके ऑन असं एअर, बिकॉज दॅट इज अ मेडिकेशन. राईट. आणि ते ओव्हर द काउंटर नाही घेतलं पाहिजे कुठलीही गोष्ट. कारण काय होतं आपल्याला प्रेग्नन्सी आहे आणि ते औषध घेतलं असंही बऱ्याचदा येतात की पुढे लाईक टू नो की सपोज असं कोणी ती औषधं टाळली पाहिजे. समजा कोणाला थायरॉइड आहे किंवा पीसीओडी आहे आणि अशा पेशंट हे औषधं जी असतात ना हे हॉर्मोनल औषधं असतात, तर त्याच्यासाठी ना काही स्पेसिफिक कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत. जसं ज्यांना ब्लडचे काही प्रॉब्लेम्स आहेत, ब्लड इश्यूज आहेत, त्यांना ब्लड क्रेझियस आपण म्हणतो, किंवा ज्यांना रक्ताच्या गाठी होण्याची संभावना आहे, त्या लोकांनी असले औषधं कधी घेऊ नये. अंडर मेडिकल सुपरविजन, शुड नॉट बी ओव्हर द काउंटर नाही घेतले पाहिजे अशा औषधं. डार्क चॉकलेट खाल्लं तर पोटदुखी कमी होते? टू सम एक्सटेंट येस, आय वुड से. किंवा नुसतंच डार्क चॉकलेट नाही, कुठलीही तुमची आवडीचा पदार्थ खाल्ला की ते कमी होतं. डार्क चॉकलेटमध्ये असं एक नॅचरल पेन किलर जे आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होतं, त्याच्यामध्ये काही कंटेंट असतं विच हेल्प्स दॅट एन्डॉर्फिन्स. मग त्याच्यामुळे पेन रिलीफ थोडंफार, यू कॅनॉट इट किलो चॉकलेट म्हणून, पण थोडंफार फरक पडतो. किंवा आपल्या आवडीची गोष्ट केली की आपले हॅपी हॉर्मोन्स ज्याला आपण म्हणतो, सेरोटोनिन ज्याला म्हणतो, दॅट हेल्प्स. म्हणजे आपल्याला हॅपी, आपल्या हार्मोन्सला हॅपी करते अशा गोष्टी आपण केल्या की इनव्हेरिएबली आपलं पेन थोडं कमी होऊन जातं. पिरियड्स मध्ये तेलकट खाऊ नये इन जनरलच आहे ते, की ह्या सगळ्या तेलकट किंवा तिखट गोष्टी ज्याच्यामुळे फिजिकली काय होईल. आता तेलकट गोष्टी डायजेस्ट करणं कठीण असतं. तुमचं पिरियड मध्ये ऑलरेडी तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम आहे आणि त्यात आणखी तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टमला पण त्रास देताय, तर इट इज गोइंग टू अपसेट यू मोर. सो इट्स बेटर टू अवॉइड खूप स्पायसी, खूप हेवी फूड अवॉइड करणं बेटर आहे. नियमित पिरियड्स म्हणजे हमखास फर्टिलिटी चांगली? नॉट नेसेसरी. नियमित पिरियड्स आले म्हणजे प्रेग्नन्सी 100% राहीलच, ह्याचं काही गॅरंटी नसते. नियमित पिरियड येणाऱ्या व्यक्तीलाही, फिमेलला, 1 वर्षात प्रेग्नन्सीचे चान्सेस अगदीच 100% नाही आहेत. म्हणजे इट कॅन बी अप टू समथिंग 70-60-70%. पण आपण हे नाही म्हणू शकत की नियमित पिरियड प्रेग्नेंट होणार असं नाही. कॅन हॅव इनफर्टिलिटी इश्यूज ड्यू टू सम अदर रिझन्स. इनफर्टिलिटी इज नॉट ओनली पिरियड, त्या बाकीही गोष्टी आहेत. म्हणजे मेल इन्फर्टिलिटी हा एक पार्ट आहे, फिमेल इन्फर्टिलिटी आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. शारीरिक कमजोरीमुळेच पिरियड्स मध्ये जास्त त्रास होतो असं नाहीये. म्हणजे प्रॉपर सुदृढ माणूस त्यालाही पेन होऊ शकतं आणि नंतर डायग्नोसिस मध्ये एंडोमेट्रियोसिस निघू शकतं, जो दिसायला अगदी व्यवस्थित सुदृढ आहे. कुठेही तुमची तब्येत किंवा बॉडी थीन आहे तर तुम्हाला त्रास होणार. तुम्ही बारीक आहात पण तुमची ती बॉडी स्ट्रक्चर तसंच आहे, म्हणून दॅट इज नॉट गोइंग टू. जर लहानपणापासून एखाद्या व्यक्तीचा बॉडी स्ट्रक्चर तसा आहे, आपण म्हणतो ना काही लोक खूप खातात पण तरी बारीकच असतात, तो त्यांचा मेटाबॉलिझम आहे, ती त्यांची बॉडी आहे, त्यांना त्रास होणारच असं काही नाही. दे कॅन हॅव एव्हरीथिंग नॉर्मल ऑल्सो. ओके. पिरियडच्या शेवटच्या दिवसात डार्क ब्राऊन डिस्चार्ज जाणं म्हणजे काळजी करण्याचं काही कारण नाही? ते किती दिवस जातोय मॅटर करतं. ओके. पिरियडचा लास्टचा डे किंवा लास्टचा 1-2 दिवस थोडा डिस्चार्ज इज नॉर्मल, इट्स ओके, की जे साठलेला डिस्चार्ज आहे इट्स कमिंग आउट. पण तो प्रोलॉंग जर राहिला, समजा 10-15 दिवस कंटिन्युअसली आहे, तर देअर कॅन बी सम हॉर्मोनल इम्बॅलन्स, सो दॅट नीड्स टू बी सीन.
की प्रत्येक वेळेला पिरियड येतो, काय काय जणांना असतं ना मध्ये मध्ये स्पॉटिंग होत आहे, येस येस. मग दॅट इज समवेअर देर इज हॉर्मोनल इम्बॅलन्स. ओके. मग दॅट नीड्स टू बी चेक. असं कंटिन्युअसली मला आता 5 दिवस पिरियड येतात आणि पुढचे 7 दिवस स्पॉटिंग होत राहतंय, मग दॅट नीड्स टू बी चेक. म्हणजे पिरियड्स नंतर एक दॅट दोन इज नॉट दिवस होत नॉर्मल. असतील एखाद तर दिवस 2 दिवस ठीक आहे, नॉर्मल आहे. दॅट इज जे उरलं सुरलेलं जे काही डिस्चार्ज आहे तो बाहेर आला, पण जर का not आधी beyond येत that. नसेल आणि नंतर यायला म्हणजे फॉर एक्झाम्पल बिफोर प्रेग्नन्सी नसेल किंवा काही आधी येत नसेल आणि आता आणि नंतर याला, अचानक सुरुवात that झाली, can be a normal thing नॉर्मल also. थिंग. That ओके. needs not फक्त be तो that. डेज किती फक्त ते येतोय? असं खूप दिवसच तुम्हाला स्पॉटिंग होते कंटिन्युअसली, म्हणजे आता इट्स इरिटेटिंग नो, की एखाद्या बाईला पिरियड्स तर आलेच 5 दिवस प्लस अजून पुढचे 10 दिवस कंटिन्युअसली स्पॉटिंग होते, कंटिन्युअसली वेअरिंग अ पॅड, इट्स इरिटेटिंग, राईट? सो इट इज मेंटली ऑल्सो डिस्टर्बिंग. सो दॅट नीड्स टू बी चेक की असं काय होतंय, बरोबर. बघणं गरजेचं आहे. रक्ताच्या गाठी जाणं म्हणजे आपल्याला कुठला तरी पिशवीचा आजार झालेला आहे. गाठी किती आहे, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणाल की एखाद्या सेंटीमीटरची गाठ दिवसात एकदा गेली, इट्स नथिंग टू वरी अबाउट. पण कंटिन्युअसली त्याच्यामुळे विकनेस येतोय, ब्लड कमी होत आहे, आपलं एचबी लेवल ड्रॉप होत आहे, तर ते चेक करणं गरजेचं आहे. मग नॉट नेसेसरी फक्त ते पिशवीचाच आजार, पिशवी आणि प्लस हॉर्मोनल काही असू शकतं, पिशवीच्या न रिलेटेड ही गोष्टी असतात, म्हणजे ओव्हरीचा आजार असू शकतो. पण कुठेतरी चेक करणं, कन्सल्टिंग महत्वाचं आहे. पिरियडचा खूप त्रास होतो आजकाल, हे कॉमन आहे की पिरियड्स खूप त्रास होतो, त्याच्यामुळे मग पेन किलर खाल्ले जातात. सो त्याबद्दल काय सांगाल? ते एक आहे की पेन किलर वन्स इन अ वाईल इज ओके, ते आपण डोकं दुखलं तरी खातो, हो की नाही? मग तसंच पिरियड मध्ये एखादा पेन किलर खाल्ला, पण तुम्हाला इंजेक्टेबल पेन किलर्स लागताय, मग ते कॉज शोधणं गरजेचं आहे. पण एव्हरी पिरियड जर का पेन एव्हरी किलर पिरियड जर पेन येत आहे, तर का पेन आहे ते कॉज शोधणं गरजेचं आहे. यू शुड सी. ते मेडिकेशन्स आहेत त्याच्यासाठी ऑफकोर्स, पण काही ऑर्गॅनिक कॉज आहे का, की म्हणजे खरंच काही प्रॉब्लेम आहे का आतमध्ये, ते बघणं गरजेचं आहे आणि अकॉर्डिंगली ट्रीटमेंट. ओके. पिरियड्स 2 दिवस जात आहेत म्हणजे नॉर्मल आहे? ऍब्सोल्युटली नॉर्मल आहे. ओके. कारण खूप जणांना गैरसमज असतो की 2 ते 5-6 दिवस जाणं ऍब्सोल्युटली नॉर्मल आहे. आपण खूप विचार करतो की मला 2च दिवस फक्त पिरियड आले म्हणजे ॲबनॉर्मल आहे, 2 किंवा 3च दिवस पिरियड आले म्हणजे क्लिअर होत नाही नीट, असं नाही आहे. इट विल डिपेंड अपॉन युअर हेल्थ स्टेटस, इट विल डिपेंड की तुमचा युट्रस कसा ऍक्ट करताय त्याच्यावर आहे. असं नाही आहे की ते ॲबनॉर्मल आहे. समथिंग नॉर्मल फॉर मी कॅन बी ॲबनॉर्मल फॉर समवन एल्स, and something abnormal for someone else can be normal for me also. It is body type नि व्हेरी होतात. एकदम मेडिकल विषय सोडून एक प्रश्न विचारते की खूपदा असं होतं की पिरियड्स आज आपण कितीही अपग्रेड झालो किंवा काही झालं तरी घरामध्ये देवाला हात लावू नये, देवपूजा करू नये, देवळात जाऊ नये, ह्या सगळ्या गोष्टी आजही कुठेतरी पाळल्या जातात. सो काय सांगाल याबद्दल? कुठेतरी आपण अजूनही प्रगत होतोय किंवा ह्या गोष्टींचं किती? आता ह्या गोष्टी आहेत ना, ह्या पूर्ण सोसायटीवर डिपेंड करणार. आता मी मला माहिती आहे ह्या सगळ्या नॉलेज बद्दल, त्यामुळे आय वुडंट डू दॅट टू माय किड. पण काही लोक आहेत की जे विल कॅरी फॉरवर्ड दॅट थिंग. आय थिंक जसं जसं हळूहळू सोसायटी बदलत जाईल तसं ह्या गोष्टी बदलतील. कारण का पहिलं असं होतं ना की हे खूप कॉमनली फॉलो व्हायचं, आता त्याच्यात चेंजेस आले. आता नॉट एव्हरीवन इज फॉलोइंग इट. सो दॅट इज सो सोशल रिफॉर्म, ज्याला वेळ लागणार, ते असं क्विक स्नॅपनी चेंज होणार नाही. हा, पण डेफिनेटली दॅट हॅज नो मेडिकल बॅकग्राऊंड, दॅट इज फॉर शुअर. मे बी आता हा माझा कॉन्सेप्ट आहे की अगोदर असं केलं जायचं टू गिव्ह रेस्ट टू दॅट फिमेल, कारण का तेव्हा काही सोसायटी अशी होती की फिक्स्ड काम आहेत, ही बाईची काम आहेत, ही पुरुषाची काम आहेत, असं आहे. तर त्या बाईला कधीतरी रेस्ट मिळावा म्हणून कदाचित आपल्या इंटेलिजंट पूर्वजांनी की देवाचं नाव दिलं की लोक ऐकतील, असं क्रिएट केलं गेलं, तिला तो आराम मिळावा म्हणून ते क्रिएट गेलं असावं असं मला वाटलं. की माझे जे पूर्वज होते त्यांनी इंटेलिजंटली सोसायटीला थोडं काय होतं त्याला त्यांच्या परीने समजवायसाठी ते केलं असेल. पण आता ते आपण फक्त ते माझ्या आई बाबांनी केलं किंवा माझ्या आजीनी केलं म्हणून आपण ते फॉलो करणं गरजेचं नाही, बट दॅट शुडंट बी फॉलोड. असं खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, कारण मला कुठेही वाटलं नाही की ही मुलाखत होते. मला असं वाटलं की माझ्या मनातले जे प्रश्न आहेत किंवा कॉमन व्ह्युअर्सच्या मनात जे प्रश्न असतील ते आपण सगळे डिस्कस केले. जाता जाता एक व्ह्युअर्सला काय सांगाल पिरियड्स बद्दलचे, जे तुमच्या मनात त्यांना सजेशन असेल किंवा काही अजूनही तुमच्याकडे खूप पेशंट्स येत असतात, रोज तुम्ही वेगवेगळे अनुभव घेत असतात, आमच्यासारखेच काही वेगवेगळे प्रश्न सुद्धा असतील, तर काय त्यांना सजेस्ट कराल पिरियड संदर्भात?
फर्स्ट ऑफ इम्पॉर्टंट की पिरियडचा बाऊ करू नये, एवढं एक मोठी गोष्ट मी आहे. आणि दुसरं म्हणजे की कधी काही डाऊट असला की कन्सल्ट युअर डॉक्टर रादर देन फक्त डिस्कसिंग द थिंग, की फ्रेंड्स बरोबर डिस्कस केलं, कोणाबरोबर तरी डिस्कस केलं. एक डॉक्टरशी जाऊन डायरेक्ट कन्सल्ट करून की नक्की हे काय आहे ह्याची माहिती करून घेणं वुड बी बेनिफिशियल फॉर ऑल. म्हणजे मी आज माझ्या मुलींना सांगू शकते, तसंच माझा कोण पेशंट असेल हु इज सपोज अ टीनेजर, जी माझा प्रश्न घेऊन आली आहे, मी तिला जर एक्सप्लेन केलं तर ती तिच्या मुलींना नीट समजावू शकेल, किंवा ती तिच्या कझिन्सला किंवा कोणी तिच्या ओळखीतले असेल त्याला समजावू शकेल. सो एनी डाऊट आय थिंक गुगलवर जाण्यापेक्षा कन्सल्ट अ डॉक्टर हु कॅन क्लिअर युअर डाऊट्स सायंटिफिकली रादर देन जस्ट बाकी काही गोष्टी. दॅट विल बी आय विल से. अँड टॉकिंग अबाउट पिरियड्स, टू नॉर्मलाइज टॉकिंग अबाउट पिरियड, हे केलं पाहिजे. आई आणि वडिलांनी दोघांनी पिरियड बद्दलचे जे इन्फॉर्मेशन आहे ती मुलांबरोबर शेअर करणं आणि त्यांना त्या गोष्टीचं एक आयडिया देणं फार गरजेचं आहे. दॅट इज व्हॉट आय फील. आय थिंक खरंच आहे, कारण मासिक पाळी पिरियड्स आपण हे जे म्हणतो त्याच्याबद्दल गोष्टी लपवण्याचे वेळ आता खरंच गेलेली आहे. कुठेतरी मासिक पाळीबद्दल किंवा पिरियड्स मध्ये होणाऱ्या चेंजेस बद्दल मुलांना एज्युकेट करणं, इव्हन आपण सुद्धा एज्युकेट होणं फार महत्वाचं आहे. की कुठले सिम्पटम्स जर का आपल्याला दिसत आहेत तर त्यावेळेला कन्सल्ट करणं, किंवा फार छोटे छोटे सिम्पटम्स आपण एकदम शेवटचं टोक पकडून घेतो की याचे हे सिम्पटम्स आहे म्हणजे मला आता पुढे सर्वायकल कॅन्सरच होणार आहे, किंवा ह्या सगळ्या त्याच्या गोष्टी अगोदरच्याही स्टेप आहे की तुम्ही डॉक्टरला भेटा, डॉक्टरांकडून माहिती घ्या. काही टेस्ट अवेलेबल आहे ज्याच्यात आपण रूल आउट करू शकतो कॅन्सर आहे की नाही. आणि ना एकंदरीत इंटरव्ह्यू ह्या मुलाखतीवरून मला कळालं की पिरियड जर का आपल्याला हेल्दी ठेवायचे तर आपल्याला आपलं मेंटल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट आहे, जे हेल्दी ठेवणं. म्हणजे नुसतं पिरियडच नाही, सगळ्याच गोष्टींसाठी मेंटल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट वी स्पीक नाउ. राईट. अँड सीकिंग काउन्सिलिंग फॉर मेंटल हेल्थ इज नॉट की तुम्ही वेडे आहात आणि तुम्ही काहीतरी हा एक कॉन्सेप्ट लोकांचा आहे की सायकॅट्री किंवा काउन्सिलिंग म्हटलं की काहीतरी सायकॅट्रिक प्रॉब्लेम आहे. असं नाही आहे. सीकिंग अ काउन्सिलिंग डझंट मीन तुम्ही वेडे आहात किंवा तुम्हाला हेल्प लागते. नो, ऍब्सोल्युटली नो. आता दॅट काउन्सिलर कॅन बी एनीवन. अ प्रोफेशनल काउन्सिलर, तुमचं फ्रेंड किंवा तुमचे आई बाबा किंवा कोणीही, पण बोलणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टी बद्दल बोलणं किंवा हॅव्हिंग अ चॅट, एक मोकळेपणाने चॅट करणं फार गरजेचं आहे. मला 2 गोष्टी महत्वाच्या वाटल्या, ते म्हणजे पहिली म्हणजे पिरियडचं कॅलेंडर बनवणं आणि ती सायकल आपली चेक करत राहणं. त्यासोबतच मेंटली, म्हणजे जितकं आपण डाएट आपल्या बॉडीसाठी देतो फिजिकलसाठी, तसंच आपल्याला आपल्या मेंटल हेल्थची सुद्धा काळजी घ्यायची. तुम्हाला आपला हा आजचा भाग कसा वाटला? ह्या प्रश्नांव्यतिरिक्त तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील आणि जर ते तुम्हाला सुद्धा विचारायचे असेल तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न सांगा. तुम्हाला इतर कुठल्या विषयांवरती माहिती हवी असेल तर ते सुद्धा आम्हाला कळवा. आणि पुन्हा एकदा म्हणेन की आजचा भाग हा तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट्स करून सांगा. अशाच नवनवीन भागांसोबत आणि माहितीपूर्ण भागांसोबत तुम्हाला पुन्हा भेटत राहू. तोपर्यंत मी माधवी वाडकर, नवराष्ट्र मुंबईमधून, कॅमेरा विशाल सोबत. धन्यवाद.